नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. एसटी बसने संपादक अनिल तुपे यांना गडावर जाण्याचा योग आला. 3.5 पीठांपैकी अर्धे असे पीठ सप्तशृंगी देवीचे आहे. या देवीला जाण्यासाठी नाशिक येथून 66 किलोमीटर आहे. दिंडोरी, वणी, नांदुरी मार्गे जाता येते. नांदुरीपासून 9 किलोमीटर घाट ओलांडत देवी मंदिरपर्यंत जावे लागते. एक धोक्याचे वळण फार महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारे गाडी चालवली की सुरक्षित प्रवास होतो. देवीवर श्रद्धा असली की कसलीही अडचण येत नाही. देवीला जाण्यासाठी तेथे रोपवेची चांगली सोय आहे. रोपवे 120 रुपये जाणे येण्याचे देऊन तिकीट काढून देवीच्या मंदिरात पोहोचण्यासाठी चांगली सोय केली आहे. रोपवे स्टँडमध्ये दवाखाना, शौचालय, प्रसाद, देवीसाठी लागणारे सर्व साहित्य मिळते. तसेच पायी जाणाऱ्या लोकांसाठी ही पायरी चढून जाता येते. परंतु मंदिरात पाठी लावल्याप्रमाणे 513 पायऱ्या चढून जावे लागते. उंच असे डोंगर कपारीत असलेल्या मंदिरात पोहोचण्यासाठी रोपवे हा उत्तम पर्याय आहे. कारण देवीचे दर्शन घेऊन आपण सर्व पुन्हा नाशिक येथे येऊ शकतो. तेथे सर्व सोयी उपलब्ध आहेत. मंदिर ट्रस्टमार्फत निवास, पाणी, प्रसाद सोय आहे. चैत्र महिना व नवरात्रमध्ये यात्रा उत्सव गर्दी भरपूर असते. देवीचे दर्शन व मंदिर पाहण्यासाठी मध्येच जाऊन आले तर निवांत दर्शन घ्यायला जमते. तरी 3.5 पीठांपैकी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन जीवनाचे सोने होते. मध्ये आपले सहर्ष स्वागत. कसा आहे धंदा जिल्हा होतो का नाही? 1 नंबर. कसा आहे भाऊ पेड्याचा? भाऊ 120 रुपयाला पाऊस आहे. आता सध्या कधी कधी वारा दिवशी मंगळवार, शुक्रवार, शनिवार असं का? बरं. काय भाव सध्या? 120 रुपयाला पाऊस एक कमी जास्त काय होतं का नाही रेटमध्ये? जास्त घेतल्यावर पैसे लावतो 100 रुपयाच्या हिशोबाने. बरं, धन्यवाद सर. दिसलं का? दिसलं का बस?